प्रत्येक देवतेचं पात्र असतं. जसं खंडोबाचा कोटंबा असतो लाकडाचा बनवलेला, देवीची परडी असते, त्याच पद्धतीनं भगवान श्री कालभैरवनाथाचं हे भोपळ्याचं बनवलेलं पात्र असतं. याला पात्र देवता म्हणतात. तर हे पात्र आहे. ज्यांना भैरवनाथ कुलदेवता आहे त्यांना माहीत असेल की सण उत्सव असेल, पाडवा, विजयादशमी, यावेळेस जोगी बोलवतात. आमच्या इकडं जोगी म्हणतात, काही भागामध्ये त्यांना डवरी असे म्हणतात. डमरू असतो त्यांच्याकडं आणि हे पात्र घेऊन येतात आणि त्या पात्रामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे टाकून ते पात्र भरलं जातं. तर हा एक कुलाचार आहे. आणि ज्यांना खंडोबा आणि भैरवनाथ एक वाटतो त्यांना एक सांगतो, हे भैरवनाथाचं पात्र आहे आणि खंडोबाचं लाकडाचा कोटंबा असतो. त्यामुळं मार्तंड भैरव वेगळे आणि काल भैरव वेगळे हे यावरून सिद्ध होतंय. दोघांचाही नैवेद्य वेगळा, उपासना पद्धती वेगळी आहे, हे मी नेहमी सांगत असतो.